सो लेट स्टार्ट. आता 2:30 उरायला सध्याच्या कंडिशनमध्ये रात्रीची. आता व्हिडिओ शूट करू आलो तर ऐकून घ्या सगळेजण. आता टॉपिक आहे T20मध्ये जो आपला स्क्वॉड समोर आला तर त्याच्याबद्दल बोलायचं आहे जरासं. स्क्वॉड ऐकून घ्या. स्क्वॉड एकदा डबल सांगून देतो. स्काय गिल, अभिषेक, तिलक, हार्दिक, शिवम दुबे, अक्षर, जितेश, संजू, बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप, कुलदीप, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर. ठीक आहे. तर याच्यात मिस कोणाकोणाला गेलं ते मी सांगून देतो. पहिली गोष्ट की आपण की बा मागच्या वेळेस इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका झाली ती, त्यावेळेस स्क्वॉडमध्ये कोण कोण होतं आणि आताची कंडिशन आता कोण कोण आहे कोण कोण नाही आहे. तर त्यावेळेस स्क्वॉडमध्ये होता रिंकू सिंगही होता, त्यावेळेस रवी बिष्णोई होता आणि त्याच्यात रमनदीप सिंग पण होता. जयस्वाल तर आता पाहिजे होता पण जयस्वाल आता नाही ठेवला. त्यावेळेस नव्हता जयस्वाल, पण आताची गोष्ट सांगू राहिलो की जयस्वाल हे असं नाव आहे ते पाहिजे होतं. तर मागच्या वेळेस मिसिंग म्हणजे मागच्या वेळेस होतं रिंकू, रवी बिष्णोई आणि रमनदीप सिंग. ओके. तर ते यावेळेस नाही आहे. तर ठीक आहे, ऐकून घ्या एक मिनटं. गोष्ट अशी आहे की मी जरासं डोकं लावलं, जरासंच लावलं, जास्त नाही लावलं. कारण की आपण माहीत आहे आपण किती डोकं लावून घ्या चालणार त्याची, आपण बोलून काही अर्थ नाही आहे. मागच्या मी मॅचेसही पाहिल्या, त्यावेळेसही पाहिल्या, आताही पाहिल्या, हायलाईट्स पाहिल्या त्याच्या. तर त्यावेळेस एवढं लक्षात आलं की ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्सच्यानं आपण ते चांगले मॅच जिंकलो T20च्या. पहिल्या मॅचमध्ये संजून सेंचुरी बनवली, तर त्या सेंचुरीच्या याच्यावरच आपण जिंकलो. आणि कमाल बॉलिंग होती. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती हे 2 बॉलर आग लावून राहिले तिथं. नाही भाई, रिॲलिटी सांगू राहिलो मी. वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग हे 2 मेन बॉलर आहे. आणि त्या स्क्वॉडमध्ये क्लासेनी होता, मिलरही होता. याच्यात क्लासेन नाही आहे पण याच्यात मिलर आहे. ठीक आहे. तर ऐकून घ्या. तिथं कमाल परफॉर्मन्स, एकदम खतरनाक आग कोण लावली ती. वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, संजू, हे 5 जणं. या 5 जणांना आग लावली ती तिथं. तर आपण लय ठीकठाक चांगलं पोहोचलो होतो, खेळलो होतो. आणि हार्दिक पांड्या तो तर काही विषयच नाही आहे भाऊ, ते तर ऑरा मॅनच आहे तो. तर सांगू राहिलो की बा या 5च्यानं आपण ते सिरीज 3-1 अशी करून जिंकलो होतो. ठीक आहे. तर याच्यातले 5 जणं तर खेळतील तसंही येतं, हे खेळायला तर पाहिजे. तिलकची बँड वाजवून ठेवायला आहे, संजूची बँड वाजवून ठेवायला आहे. अर्शदीप सिंग प्लीज खेळला पाहिजे, प्लीज. आता हे म्हणू शकतो प्लीज कारण की गरज आहे सध्या प्लीज म्हणायची. म्हणजे तर अर्शदीप सिंगच्या जागी जर हर्षित राणा खेळताना दिसला तर ते बर्बाद करून टाकतील आपल्याला. ठीक आहे. तर कसं आहे माहीत आहे काय, अर्शदीप सिंग पहिली प्रायोरिटी असली पाहिजे आपली. अनेक येतो मी त्या गोष्टीवर येतो, मला ते बोलायचं आहे त्या गोष्टीवर. हे बघा, तर याच्यात परमनंट प्लेअर कोण कोण म्हणणार आहे याच्यात मी सांगून देतो. परमनंट म्हणजे प्लेईंग 11 टाईपमध्ये. मी जसं प्लेईंग 11 तर आपण बनवू नाही शकत कारण की ते चालन भाऊचीच. भाऊ काय करण आणि हे मॅच इंडियात आहे तर इथं स्पिनर जास्त दबदबा चालन. तर सॉरी, आता प्लेईंग 11मध्ये कन्फर्म कोण कोण आहे ते सांगून द्या तुम्ही, एकदम कन्फर्म की ते गॅरंटीड राहणार. ठीक आहे. ओपनर ठीक आहे, अभिषेक शर्मा, गिल. ओके. 1 डाऊन सूर्या. आय होप 1 डाऊन यावेळेस झाला पाहिजे. हे तर असं चालू आहे की ते सबसिडीज ते डायल माहीत आहे 1 ते 6 असते. असं करा आणि सोडा, कोण ज्या नंबरवर राहिला तो त्या नंबरवर जाणार. काय का 3 नंबर सूर्या, 4 नंबर तिलक, 5 नंबर दुबे खेळन म्हणजे खेळन. ठीक आहे. विकेट किपर कोण खेळणार आहे त्याच्यावर डिपेंड करते, पण जनरलची कंडिशन अशी आहे की संजू सॅमसंगला एक चान्स कमी दिले, जितेश शर्माने चान्स देणं चालू आहे सध्याची कंडिशन. जितेश शर्माचा फॉर्म ठीकठाक आहे,
कारण की तो रायझिंग एशिया कपमध्ये त्यानं एक 80 मारली होती तडाख्यानं, एकदम बढिया. पण साऊथ आफ्रिकासमोर संजूचा रेकॉर्डही चांगला आहे. तर पहिल्या मॅचमध्ये सेंचुरी बनवली ती, चौथ्या मॅचमध्ये सेंचुरी बनवली ती. तर इथं संजू खेळन का जितेश खेळल? रात्र खूप झाली ना, ते थोडी झोपही येऊ राहिली. त्या गोष्ट ऐकून घ्या. त्या दोघांपैकी एक विकेट किपर खेळला पाहिजे. पण तुम्हाला गोष्ट सांगतो, संजूनं जर ओपनिंग केली तर तो बर्बाद करून टाका. तो गॅरंटेड आहे, तो बर्बाद करून टाका. पण त्याला ओपनिंग करायला भेटली पाहिजे. जर ओपनिंग करायला भेटली तर खूप बढिया होऊन जाणार, नाही भेटली तर मग जे आहे ते आहेच. संजय सॅमसंगले खाली आणून म्हणजे समजा एवढं किती ते 6 नंबरवर आणून काही अर्थ नाही आहे. ना संजूचं भलं होणार आहे ना कोणाचं काही भलं होणार आहे. तर इथं राहणार जितेश शर्मा मला असं वाटते. संजूचा रेकॉर्ड चांगला आहे तर सांगून नाही अरे ठीक आहे. मग त्याच्यानंतर इथे हार्दिक, हे बघ कन्फर्म सांगतो, कन्फर्म. अभिषेक, गिल, स्काय, तिलक, दुबे, हार्दिक, बुमराह, वरुण. विकेट किपर दोघांपैकी एक मला वाटतं जितेश कन्फर्म. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जण कन्फर्म आहे. तुम्हाला गोठं थांब काय मरेचर अर्शदीप कन्फर्म पाहिजे. पण एवढं खराब काम आहे आपल्या इथं, एवढं खराब चालू आहे की अर्शदीपच्या जागी जर हर्षित राणा खेळला मग का म्हणसान, कोणाला म्हणसान. वरून कन्फर्म आहे कारण की मागच्या वेळेस वरूनच आग लावली ती. आणि इंडियात आहे मॅच तर कुलदीप यादवही खेळायला पाहिजे. ठीक आहे. तर गोष्ट अशी आहे की अक्षर पटेल कुठंतरी बसवा लागेल ना भाई. आणि आपली इथं 8व्या नंबरपर्यंत बॅटिंग पाहिजे. तर मग काय वाटतं माहिती आहे का, हे बघा अर्शदीप, अक्षर पटेल आणि कुलदीप हे तिघं जण तर बसून नाही राहिले. जर तिघं जण असे बसले तर मग बसलच नाही, सरळ गोष्ट आहे, बसलच नाही. कसेच का बसणार आहे. मग एक बॅट्समॅन कमी करावं लागते, जे की इम्पॉसिबल गोष्ट आहे. दुबेला बसवा नाही तर कोणाला बसवा. हे बघा अक्षर, मग यार हे पाय माहिती आहे का, एक तर वरून हे पाय वरून आणि कुलदीप हे दोन खेळले पाहिजे असं मला वाटते. पण अक्षर पटेलही काही कमी इम्पॅक्ट प्लेअर नाही आहे. तो कधी कामाला येते तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. जेव्हा मारामारी झाली, एकदम मरीची हालत आली, एकदम बरबादी हालत आली कंडिशन, तिथे चालते अक्षर पटेल. सध्या अक्षर पटेल खेळणारा नाही खेळणारा काहीच माहीत नाही. तर याच्यात सध्या तरी एक विकेट किपरची जागा जर पकडली, कारण की दोघांपैकी कोण खेळणार आहे ते सांगू नाही शकत सध्याची कंडिशन. सरळ वाटते जितेश शर्मा खेळणार आहे, पण काही माहीत नाही, इमानदारीनं काहीच माहीत नाही. ठीक आहे. तर 1 2 3 जागा खाली आहे. तर पोवारा काय आहे, तर 3 जागेपैकी कोणती जागावर कोण बसणार आहे त्याच्यावर माहीत पडते. तरी आतापासून प्लेइंग इलेव्हनवर बोलणं म्हणजे मूर्खपणाचीच गोष्ट आहे हे, जी की आपण करू राहिलो. आणि आपण अशा गोष्टीला डोकं लावू राहिलो की ज्या गोष्टीवर आपण डोकं नाही लावू शकत. ठीक आहे. तर एक कन्फर्म प्लेअर एवढी आहे. कन्फर्म प्लेअरमध्ये एकदा डबल रिपीट करून देतो. अभिषेक, गिल, स्काय, तिलक, दुबे, हार्दिक, वरुण आणि बुमराह. 1 2 3 4 5 6 7 8 8 जण कन्फर्म आहे. बाकी 9 10 11 3 प्लेअर तुम्ही पाहून घ्या कोणते आहेत. त्याच्यात एक विकेट किपर येते आणि 2 बॉलरच्या जागा एक. आणि आपल्या इथं एक गोष्ट अशी आहे की नंबर 8पर्यंत बॅटिंग पाहिजे. तर त्या हिशोबाने डोकं लावता मग आता. आणि जे अर्शदीप खेळला पाहिजे भाई, अर्शदीप इनी हाव खेळला पाहिजे. हर्षित राणाचा एवढा चांगला फॉर्म पाहून तो घरी बसायला पाहिजे होता. जर एवढा चांगला फॉर्म पाहिला असता तर. प्रसिद्ध कृष्णा, तो ॲक्टिवेट झाला भाई प्रसिद्ध कृष्णा. कसं आहे एक गोष्ट सांगतो, नाही एक गोष्ट करा सांगतो. आता आता प्रसिद्ध कृष्णावर गोष्ट आलीच तर मी काऊन नाही सांगूनच देतो. तर विषय असा आहे माहिती आहे का, ऋतुराज गायकवाड असं एकदा अंगीन झालेलं आहे मागं. म्हणजे पास्टमध्ये झालं असं आहे की कुठे यार तो रेकॉर्ड. तर हे बाय विषय काय माहिती आहे काय, प्रसिद्ध कृष्णा, सॉरी आपला हा काय रे यार,
ऋतुराज गायकवाडनं जेव्हा जेव्हा सेंचुरी बनवली त्या वेळेस प्रसिद्ध कृष्णानं ती मॅच खतम करून टाकली. एवढे खतम विषय हे पाय. ऋतुराज गायकवाडनं फर्स्ट T20 सेंचुरी बनवली ती, त्याच्यात इंडिया हारली होती. आणि सगळ्यात खराब इकॉनॉमी होती ते प्रसिद्ध कृष्णाची होती. काय इकॉनॉमी होती ते सांगून देतो. 4 ओव्हर 68 रन T20मध्ये. T20मध्ये ऋतुराज गायकवाडने ज्यावेळेस पहिली सेंचुरी बनवली त्यावेळेस सगळ्यात खराब इंडिया ते मॅचही हारली होती. मी आता ते म्हणला की तो बॅट काय नाही रे भाई, लय चांगला प्लेअर आहे भाई, पण त्याच्यात सगळ्यात खराब इकॉनॉमी होती प्रसिद्ध कृष्णाची. म्हणजे मॅच मारण्यात ल भाऊचे योगदान होते असे सगळ्यात समोर येऊन की बा नाही आम्ही आहोत तुमच्यासाठी. 4 ओव्हर 68 रन दिले ते ना, ठीक आहे. आणि आता हे पहिली ODIची सेंचुरी आहे ना आपल्या याची, काय नाव आहे तर, काय नाव आहे यार, ऋतुराज गायकवाडची. तर सगळ्यात खराब इकॉनॉमी प्रसिद्ध कृष्णाचीच आहे. ODI पण किती 8 ओव्हर म्हणजे 8.2, पण 8 ओव्हर समजून घ्या. 8 ओव्हरमध्ये 82 रन 2 विकेट. 10ची इकॉनॉमी आहे, 10च्या इकॉनॉमीनं रन तर T20मध्ये द्यायला लाज वाटते. आताची कंडिशन अशी आहे आता मच्छी. बट T20मध्ये एवढे रन आपण नाही देऊ शकत जेवढे भाऊनं ODIत देऊन दिले. काय खेळला प्रसिद्ध कृष्णा, काय खेळला भाई, एक नंबर खेळला. आणि हसीची गोष्ट सांगू राहिलो, सिरियस नका घ्यायचा, मी बॅड लक नाही म्हणून राहिलो. तुम्हाला एक गोष्ट सांगू, ज्या वेळेस ऋतुराज गायकवाड सेंचुरी बनवते त्या वेळेस इंडिया हारच, म्हणजे इंडिया म्हणा की IPL म्हणा, IPLची टीम ते मॅच तर हारतेच. हे बघ, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया T20मध्ये ज्यावेळेस पहिली सेंचुरी बनवली ती इंडिया हारली. CSK वर्सेस RRमध्ये ज्यावेळेस ऋतुराज गायकवाडनं सेंचुरी बनवली ती मॅच CSK हारली. CSK वर्सेस LSGमध्ये IPLमध्ये ज्यावेळेस ऋतुराज गायकवाडनं सेंचुरी बनवली ती CSK ती मॅचही हारली. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका जे आता ODI जी मॅच झाली, या आपल्या ऋतुराज गायकवाडला सेंचुरी बनवली ते मॅचही हारली. आणि आणखी नाही असा रेकॉर्ड हा म्हणू शकता, काही म्हणू शकता की ज्या मॅचमध्ये वरुण चक्रवर्तीनं 5 विकेटा घेतल्या T20ची, T20चाच रेकॉर्डसाठी येतो, ते मॅच इंडिया हारते. कारण की माहिती आहे काय, इंडियानं वरुण चक्रवर्तीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू दिलं आणि इंडिया वर्सेस न्यूझीलंडमध्ये जिंकली. वरुण चक्रवर्तीची पहिली डेब्यू मॅच होती, त्याच्यात त्यानं 5 विकेटच घेतल्या होत्या आणि ती मॅच इंडिया जिंकली होती. तर हा रेकॉर्ड T20साठी, म्हणजे ह्या शक्ती जी आहे त्या T20साठीच आहे जागृत. हे हसीची गोष्ट आहे भाई, मजाकीची गोष्ट आहे, हिला सिरियस नसतात घेत. पण का म्हणा आता या गोष्टीले, हे एवढी फालतू गोष्ट आहे, उत्तरही द्या नाही वाटत की बा यानं सेंचुरी बनवली म्हणून हारली. अरे यार असं थोडी होणार आहे. सेंचुरी भाई, सेंचुरी असते. आणि दुसरी गोष्ट अशी की लय चांगली सेंचुरी बनवली. नाही मी लय खुश आहो भाई ऋतुराज गायकवाडसाठी, सेंचुरी चांगली बनवली. पण काश ते आपण एवढी चांगल्याने सेलिब्रेट करू शकलो असतो. जर आपण जिंकलो असतो तर आपण सेलिब्रेट चांगली केली असती, पण आपलं हारलो तर ते सेंचुरी काही कामाचीच नाही राहिली. तसंच विराट कोहली सोबत, तसंच KL राहुल सोबत. तर या आता इंडियाची समजा आता जे हे इंडियाच्या हार झाली आहे, ते हार तर अशी रुकू राहिली की पाय नाही वाटू राहिलं की बा, म्हणजे मग ते एवढं क्रेज नाही राहत, एवढं ते मन नाही राहत की बा सेंचुरी वाया गेली असं वाटू राहिलं. ठीक आहे, अशी गोष्ट आहे ते आता. आणि ODIमध्ये एक आणखीन गोष्ट झाली ते मी सांगतो काय झालं तर. एक सेकंद, ते काही काही गोष्टी असतात भाई, शक्ती बोलवा लागतात, जागृत करावं लागतात. मॅच झाली एक डोमेस्टिकची. आपले मोहम्मद शमी 3 ओव्हर 13 रन आणि किती 4 विकेट. 3.2 बॉल म्हणजे तेच 3 ओव्हर्स पकडून घ्या तुम्ही. 3 ओव्हर 13 रन
आणि 4 विकेट आणि मोहम्मद शमीनं पोस्टही केलं. भाऊ कसं आहे माहिती आहे काय, मागच्या वेळेस शमीनं काम इथं गरम केलं होतं. जे लास्ट टाइम ओडिया झाली त्या ग्राउंडमध्ये, त्यावेळेची शमी खतरनाक खेळला. त्याला माहीत येतं कसं खेळा लागते. आणि शमीच्या रिप्लेसमेंटचे जे प्लेयर आणले आपण, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा, त्यांना त्यांच्या शक्ती जागृत करून टाकल्या आणि ते मॅच आपण हारलो. प्रसिद्ध कृष्णा जिथे ॲक्टिवेट झाला ते ते सोडूनच द्या मॅच माणसानं. मजाक नाही करत, खरंच ती मॅच सोडून द्या. लास्ट मॅचमध्ये इंडिया वर्सेस इंग्लंडच्या तुला बढिया खेळला प्रसिद्ध कृष्णा, एक नंबर खेळला. एक नंबर म्हणजे किती खतरनाक खेळला प्रसिद्ध कृष्णा. पण आता पहिल्या हे पा भाई, तुम्हाला गोष्ट सांगतो, बरबादी तिने केलं जास्त. 6च्या इकॉनॉमीने रन दिले टेस्टमध्ये. 6ची इकॉनॉमी लेगा ल झाली लेगा. 6ची इकॉनॉमी एवढी असते की, तर ते जाऊ दे. शमीची गोष्ट, शमीनं आग लावली भाई. तो आग लावू राहिला खतरनाक. आणि सगळ्यांना माहीत तर पडलं असं, विराट कोहली, रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफी खेळून राहिले, डोमेस्टिक खेळून राहिले. खेळून करतील काय, मला एक गोष्ट सांगा, इमानदारीने सांगा. हा 2 ओपिनियन आहे, 2 पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, 2 पायाची नजरी आहे या गोष्टीचं. हे डोमेस्टिक आहे कोण? प्लेअरचा फॉर्म कंटिन्यू ठेवायसाठी, प्लेयर कंटिन्यू ठेवायच्यासाठी, की बा तू रन बनवत राह, अपग्रेड करत राह, स्किल्स शिकत राह, त्यासाठी, की टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी? कारण की टीम इंडियाचं सिलेक्शन आहे ते डोमेस्टिकवरून तर काही होऊन नाही राहिलं. आता आणखीन किती परफॉर्मन्स पाहिजे की बा एक प्लेयर इंडियाच्या टीममध्ये येऊन जाणार? अभिमन्यू ईश्वरन नाव ऐकलं? याच्यावर तर मी काहीच नाही बोलणार आहो. एक नावच काफी आहे काय बोलण्यासाठी. म्हणजे माणूस थकून जा माणसानं, म्हणजे की बा यार एक मॅच नाही भेटू राहिली घेतली. एक मॅच खाली म्हणतात. मग डोमेस्टिकमध्ये परफॉर्म करून करता काय? शमी तेच करू राहिला. 3 ओव्हरमध्ये 13 रन दिले बघ, आणि 4 विकेटा घेतल्या 3ची इकॉनॉमीनं. हे T20 आहे, पण तो ODIचाच बॉलर आहे. ह्याच्यात आकाशदीपही होता. आकाशदीप 4 ओव्हर 27 रन, 3 विकेट आणि 6ची इकॉनॉमी. आकाशदीपची 6ची इकॉनॉमी. एक गोष्ट सांगतो, पेन खाली पडला. लवकर बोल राहिलो मी IPL बद्दल, एवढा लवकर बोलायला नाही पाहिजे. पण एक गोष्ट सांगतो की मोहम्मद शमी यावेळेस आग लावून बर्बाद करून टाका. मोहम्मद शमी तो ठवण नाही आता कोणासमोर. पायणार नाही समोर कोण आहे तो आग लावून टाकन भाई. यावेळेस विकेटाचा अंबार उभा करून टाकन तो, आणखीन काहीच नाही करत. तर माहीत आहे आपल्याला की IPL मध्ये प्लेयरची कॉम्पिटिशन लय असते. भयंकर खतरनाक खतरनाक बॉलर येऊ राहिले IPL मध्ये. येऊ राहिले काय नाही आहे. बुमराह, अर्शा, किती बॉलर, कितींचे नाव घेऊन सांगून द्या. भयंकर आहे. नूर आहे. मग शमी यावेळेस आग लावण म्हणजे लावण. शमी पायान नाही ना सोडन. शमीच्या हिशोबानं भाई गरम हुरायला तो खतरनाक आग लावून टाका. तो इकाना स्टेडियम, ते लखनौ सुपर जायंट्सचं जे होम ग्राउंड आहे भाई, त्याला लय डेंजर सूट करते भाई ते. आणि तो कोच जे हेड कोच जे अपॉइंट केलेले आहे लखनौ सुपर जायंटचे, त्याच्या देशात ते शमी बनला किंवा शमीच्या टीम म्हणजे इंडियन टीममध्ये त्यावेळेस ते कोच होते ज्यावेळेस शमी आलता.
त्यांना चांगला ना माहिती आहे शमीपासून कसं करायचं. आणि शमी शमी आहे. शमीची काय फक्त शक्ती जागृत झाली पाहिजे किंवा इंजिन गरम झालं पाहिजे. इंजिन गरम झालं की भागो. वाजतही नाही. वाजली. शमी आग लावून टाकन आग. IPL खतरनाक करून टाकन तो. लखनौची मॅच एक एक 5 तारखे ठेवून देईन तो शमी. लखनौला हरवायच्या पहिले मॅच समोरून जावं लागेल तुम्हाला. आणि तिकडे बॉलर सांगून देतो मी कोण कोण आहे. मयंक यादव जर तो फिट राहिला भाई, त्याचा बॉल दिसतही नाही एवढा खतरनाक बॉल करते तो. 150 ॲव्हरेज आहे त्याचा. 148 150 ॲव्हरेज आहे त्याचा. ॲव्हरेज. अजून कोण कोण बॉलर आहे त्यांच्याविषयी. अर्जुन तेंडुलकर भाई साहब. अर्जुन तेंडुलकर मी मजाक नाही उडवत यार. तोही ट्राय करू राहिला, प्रयत्न करू राहिला. खोकला यार. अर्जुन तेंडुलकर यार तोही लय प्रयत्न करू राहिला. चांगला खिलाडी आहे तो. लय बढिया खिलाडी आहे म्हणजे. पण त्याच्यावर खूप प्रेशर खूप आहे. कारण की विशेष आहे त्याचे मागे जे नाव आहे तेंडुलकर, त्या नावावरच सगळं काही. जर कोणी म्हटलं क्रिकेट दुसरा शब्द सचिन तेंडुलकर म्हणला. आणि अर्जुन तेंडुलकरही आग लावून भाई. कारण की तिथं शमी आहे आणि तो कोचही खतरनाक आहे. हे दोघं मिळून अर्जुन तेंडुलकरची नाही आहे तर पार लावूनच टाका यावेळेस. म्हणजे अर्जुन तेंडुलकर खेळम भाई खतरनाक. हे पाय दिग्वेश राठी, शमी, अर्जुन तेंडुलकर. अजून गुन्हा यार आता. अजून आणखीन ऐकून घ्या ना. लखनौ सुपर जायंट म्हणजे हा कायचाच काही विषय नाही आहे. T20चा स्क्वॉड होता. शमीची गोष्ट होती. शमी लखनौमध्ये गेला तर लखनौची गोष्ट चालू आहे. किती खतरनाक गोष्ट म्हणा. तर आता ऐकूनच घ्या. लखनौ सुपर जायंटचा जे बॉलिंग आहे ते ऐकून घ्या. आपला मयंक यादव, अर्जुन तेंडुलकर, आकाशदीप सिंग वेगळा, आकाश सिंग वेगळा, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, सिद्धार्थ, शमी, आवेश खान. ठीक आहे. आणि हा मोहसिन खान एक हा प्लेयर आहे. तर भाई अशी यांची बॉलिंग लाईनअप आहे. तर अजून बॉलर कोण येऊ राहिला यार इथं. पथिराना येऊ राहिला आहे ना. आणि यांनी हा एक बॉलर सोडला. काय नाव आहे त्याचं. रवी बिश्नोई. चांगला बॉलर आहे बिचारा. चांगला बॉलर होता. तर असा त्यांचा विषय आहे. पण तुम्हाला गोष्ट सांगतो लखनौ सुपर जायंट तगडी दिसू राहिली. पण 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 एक गोष्ट सांगून देतो. दिल्ली कॅपिटल्स पाशी लक्ष कुणाचं नाही झालं. पण दिल्ली कॅपिटल जे खतरनाक बनू राहिली त्याची लिमिट नाही. तुम्ही एकदा ऐकून घ्या. त्यांना 1-2 स्लॉट भरावं लागतात. मग तुम्ही मजा पा. जर एखादा प्लेअर खतरनाक यांच्यापाशी आला खतम. राहुल, करुण नायर, हे अभिषेक पोरेल, स्टब्स, अक्षर पटेल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम. एक से आणखीन सांगतो नितीश राणा भाई. मिडल ऑर्डर आहे. तगडा बॅट्समन आहे. एवढा खुंखार मारते. एवढा खुंखार की त्याची लिमिट नाही. इनले घरात 12चीच आहे. ऐकून घ्या. मुकेश कुमार, हा चमीरा, आपला नटराजन, मिचल स्टार्क, ओरिया मेला. दिल्लीला फक्त एक ओपनर बसवा लागते. 1 किंवा 2 जे काही ते समजा. भाई साहब टीम तर डेंजर बनून गेली भाऊ. हे डेंजर बनली. करून नाही अभिषेक. अरे यार हे पाय. नाही आता बोलूनच घ्या दिल्लीबद्दल. आपण बोलूनच घेऊ. समजा यांची प्लेइंग 11 काय बनन अंदाजे. समजा कायच बनन. क्या ही बना लेंगे वो प्लेइंग 11.
ओपनरच राहू दे तुम्ही. अरे यार के एल राहुल ओपनिंग ठेवा काय ठेवा आता समोर राहिलो 3-4. पण के एल राहुल T20मध्ये मिडल ओव्हरमध्ये जास्त कारीगर ठेवते एकदम बढिया. म्हणजे तो जे स्ट्राईक घेते सांभाळते त्याची लिमिट नाही. हे बा ऐकून घ्या. कुलदीप तर खेळणच. लास्ट बटन चालू करू राहिलो मी. स्टार्क खेळणच. नटराजन ही है आणि चमीरा ही है. हे भाई वो टी नटराजन खतरनाक. हे पाय के एल राहुलने मी नंबर 3 वर होतो. हे यार जाऊ दे, मी असेच लिहून ठेवतो पण काही ठेवत नाही ते. हे बघ, करून अभिषेक पोरेल, स्टब्स, अक्षर, आशुतोष. ओ भाई हा भाई आशुतोष शर्मा यार. हा असताना आपण हारलो म्हणजे हे तर लय. हे जनरली विपराज निगमले खेळवतात पण हा तर खेळणारच आहे. नितीश राणा. ओ यार नितीश राणा भाई, तुम्हाला गोष्ट सांगतो. लखनौ सुपर जायंट आणि दिल्ली याची मॅच अजून पाहासारखी झाली. कारण की दिग्विश राठी वर्सेस नितीश कुमार. हा नितीश राणा खतम आहे भाई. खतरनाक काम आहे. येनले करायचं ओपनरशी सरळ सरळ. यांना जर तगडे ओपनर भेटले खतम, विषयच खतम. म्हणजे खतरनाक टीम बनली आहे. आता आता नाही एवढं झालं मग आता एकदा मुंबई इंडियन्सही होऊन जाऊ द्या. ऐकून घ्या प्लेयर, ऐकून घ्या. रोहित, सूर्या, रॉबिन मिन्स, रदरफर्ड, रिकल्टन, आपलं काय नाव आहे, तिलक वर्मा, हार्दिक, नमनधीर, सेंटनर, राज अंगद बावा. यार या प्लेयरचा खेळणं पाहायचं आहे मला आणखीन. म्हणजे मी एवढं नाही पाहिलं पण मला पाहायचं आहे. या प्लेयरचं नाव लय खतरनाक असं की हा प्लेयर येऊ राहिला अशा टाईप म्हणून. कॉर्विन बॉश, विल जॅक, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, ट्रेंट बोल्ट, आकाशदीप, अश्विन आणि दीपक चहर, सॉरी दीपक चहर, अश्विनी, रघु शर्मा, अल्लाह गगनपर आणि जस्सी भाई आपला. ते जाऊ दे आता ठीक आहे. आय पी एलमध्ये जॉश इंग्लिश रिलीज झाला. तो विकेट किपर आहे. विकेट किपरची गरज कोलकाता नाईट रायडर्सला सगळ्यात जास्त आहे. विकेट किपर आणि ओपनरची गरज. त्याच्यात 2 लोक फिक्स बसू राहिले. एक तर हा काय नाव आहे आपला तो 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 भाटवडेकर, जितेंद्र खा नाव तर यार त्याचा तो बेअरस्टो. तो एक गडी आपला आणि जॉश इंग्लिश. हे 2 तगडे ओपनर आहे. ओपन करू शकतात ते. आणि विकेट किपर जर याच्यातला एक हात मारला, फक्त एक हात दिल्लीला मारला तर जमून देईन का. ठीक आहे. आणि पृथ्वी शॉही कमबॅक करायला भाई. आणि असे 2-3 प्लेयर आणखी नाही. मी त्यांचे नाव काढून ठेवले, लिहायचे बाकी आहे. मी लिहितो आणि उद्या सांगतो. आपला कुठं विषय होता आणि कुठं घेऊन आलो. वा रे कमाल. ठीक आहे. तर आय पी एल जाऊ सध्या. आय पी एल सध्या एवढी महत्त्वाची नाही आहे. इथं सिरीज जी आहे ती आपल्या गळ्यापर्यंत आलेली आहे. गळ्याची हड्डी बनलेली आहे ती सिरीज सध्याची कंडिशनमध्ये. खतरनाक चालू आहे सिरीज. तिसरी मॅच कुठं आहे काही आयडिया आहे? पर उद्या आहे. म्हणजे आता 3 वाजले ना, तर आज तर नाही आहे, उद्या आहे. आणि खतरनाक आहे भाई. विशाखापट्टणम आहे रे बा. विशाखापट्टणमचं पा लागते आता जरासं. एक सेकंड. विशाखापट्टणम म्हणजे दिल्ली? नाही, होम ग्राउंड आंध्र
आंध्र स्टेट, सनरायझर्स हैदराबादच्या मॅच पाहायला लागेल मग आता. तर अशी गोष्ट आहे. आपण बोललो IPL बद्दल, जे की आपल्याला बोलायचं नव्हतं. आपण बोललो T20 बद्दल, जे की आपण बोलून ठीक केलं 1 मिनिटासाठी. कारण की ही गोष्ट अशी आहे, गिल बरा होऊन जाईल. कारण की आपल्या मॅचला वेळ आहे, तोपर्यंत गिल्ल काही करून ते बरं करणार आहे. काही करतील ते, पण गिल्ल बरं करतील ते. औषध घेतली मी 2 वेळा. कोणी विचारण किंवा चुकून की औषध घेऊन घे असं विचार, पण सांगून राहिलं तरी की बा औषध घेतली 2 वेळा. तर सध्या T20ची अशी कंडिशन आहे. T20मध्ये आपण मिस करू राहिलो सध्या. मिस नाही करायला पाहिजे आपण ना कोणाला. यांचाही स्क्वॉड आहे, यांचा स्क्वॉड उद्या पाहू आपण T20चा. सध्याची कंडिशन आपली ODIची आहे. ODIवर आपल्याला बोलून घ्यायचं आहे. जर प्रसिद्ध कृष्णा, जर हर्षित राणा हे मॅच जर हे बा यार कसं आहे माहिती का, त्यांना 2 बॉलरला खेळायला लागू राहिलं सरळ सरळ. एक हर्षदीप सिंग आणि कुलदीप यादव. या 2 बॉलरवरच्या भरोश्यावर ते मॅच चालू आहे. इमानदारीनं पाहिलं तर. आणि बॅट्समनच्या हिशोबानं मग सध्या आपला टॉप ऑर्डर. आणि जडेजानं खरंच चुकी केली. म्हणजे चुकी झाली जडेजानं. तो जडेजा करत नाही असं. तो रवींद्र जडेजा, सर रवींद्र जडेजा, नाही सर जड्डू भाई म्हणतात त्याला, सर रवींद्र जडेजा हे काय चीज आहे फिल्डिंगमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्याच्यानं जर चूक उरायली असं, बाकीच्या म्हणून काय अपेक्षा करतं. म्हणजे त्यांनी स्टँडर्ड लय खतरनाक वाढवून ठेवले आहे. खतरनाक वाढवून ठेवले आणि त्यांना स्टँडर्ड त्यांच्या फिल्डिंगचे. आणि त्यांचे 1-2 बाउंड्री सुटल्या. कॅचेस तर यार त्याचा बोलून अर्थ नाही आहे इन रियालिटी. ठीक. तो चलो बाय. आता उद्या व्हिडिओ बनवतो सकाळी लवकर छान टाकून देतो. हा तर व्हिडिओ टाकणार आता उद्या, म्हणजे आज म्हणजे उद्या. आज तो चलो बाय बाय, गुड नाईट. ते थोडं सबस्क्राईब वगैरे केलं तर बरं होणार. बाय बाय.